हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय बालाघाटावरील आणि बीड जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्वर. काय बोलावं, तुमचं एवढं विराट रूप बघितल्याच्या नंतर शब्द सुद्धा बोलायला राहत नाही. बीड जिल्हाकरांच्या चरणी खरंच मनापासून नतमस्तक तुमच्या चरणी होतो. बीडचे मराठे एकत्र यायला लागलेत. तुम्हाला काय सांगावं, अशी फाटली त्यांची तुम्ही एक आल्यामुळं. मला इथं आल्यावर लक्षात आलं, दिसत नसलं तर नका दिसू देऊ, पण शांत राहा. आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. बोलू नका रे पोरी हो तुम्ही. समाजाला जे लागतंय ते आपल्याला देता येत नाहीये. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या, हे मराठ्यांनी समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटोळं होतंय. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे. तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो, आपली ताकद लय मोठी आहे. फक्त आपण विचारानं चाललो नाही, म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जात उंचीवर न्यायची. बस झालं ते. आता याने यायचं, त्याने नाटक शिकवायचं, त्यानं यायचं, त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या पिढ्यांचं वाटोळं झालं. पायऱ्यावर त्या गप्प बसा. उन्हातानात कोणी बसत नाही आजकाल. गर्व वाटतो रे मला तुमचा.